काही अजून ते आयुक्तांच्या भेटीला आला होता, काय चर्चा झाली आणि तुमचा आवाज बराच बाहेर पडत येत होता, काय खडाजंगी झाली नेमकी आजमध्ये? आम्ही त्यांना आज जे भेटायला आलो होतो आयुक्तांना, ते रिगार्डिंग जे आहे ते ओपन स्पेस संदर्भामध्ये त्यांनी जे आता नवीन धोरण आणलं आहे ते लवकरात लवकर रद्द करावं असं आम्ही पहिली मागणी त्या ठिकाणी केली आहे. कारण ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईच्या श्वास कशामध्ये ते मोकळी मैदानं आणि RG आणि PGचे असलेले प्लॉट त्याला सुद्धा देण्याचं काम नवीन धोरण अडॉप्शनचं धोरण, मला तर वाटतंय सरकारच नवीन अडॉप्शनचं सरकार आहे की काय, शाळा अडॉप्ट करा. आता मोकळे भूखंड जे आहेत जे मुंबईकरांच्या श्वास आहेत ती भूखंड देण्याचं त्या ठिकाणी धोरण त्यांनी या ठिकाणी आणलेलं आहे. आम्ही त्याला सर्रास विरोध केला. आम्ही सांगितलं खरं तर .8 तुमची ज्या ठिकाणी आहेत ते मोकळी मैदानं आहेत, जेव्हा की आपल्याला 8% जे आहेत ती मोकळी मैदाने असण्याची आवश्यकता होती. आणि हा निर्णय घेत असताना हा एक महत्त्वाचा निर्णय मुंबईकरांच्या दृष्टिकोनातून, ज्या वेळेला आज मुंबई महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी नाही आहेत, म्हणजे नगरसेवक नाही आहेत, या ठिकाणी स्टँडिंग कमिटी नाही आहे, सभागृह चालू नाही होऊ शकत नाहीये, अशा वेळेला एवढं मोठं धोरण तुम्ही का आणलं? ज्या वेळेला आपल्याला माहिती आहे की मुंबई महानगरपालिकेची जी गार्डन आहे जवळपास 1104 गार्डन आहे, त्याच्यामध्ये 1000 गार्डन ते मेंटेन करतात. 40-50 गार्डनचा प्रश्न आणि 53 हे जे प्लॉट नवी दिलेत त्यांचा RG प्लॉटचा प्रश्न आहे. खरं तर मधल्या काळामध्ये काही ग्राउंड घेण्यात आले, अजूनपर्यंत 27 ते 29 जे आहेत त्या ठिकाणी असलेली RG ग्राउंड आपल्याकडे अजून आलेली नाहीत मुंबई महानगरपालिकेमध्ये. ती काही लोकांच्या हातामध्ये आहेत, जे काही राजकीय मंडळी असतील किंवा बाकीची मंडळी असतील त्यांच्या हातामध्ये. आम्ही सांगितलं जी 27 आता लोकांच्या हातामध्ये आहेत ती त्वरित तुम्ही आपल्याकडे महानगरपालिकेकडे घ्यावीत. याचं कारण असं आहे की खरं तर DC रूलनुसार 1991च्या 15% तिथे बांधकाम असताना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बांधकाम झालेलं आहे. आणि मोठ्या प्रमाणात तुम्ही जर बघाल तर क्रीडा ऍक्टिव्हिटी न चालता लग्न करणं, पार्ट्या करणं, मेंबरशिपसाठी मोठ्या प्रमाणामध्ये पैसे घेणं हे त्या माध्यमातून त्या ठिकाणी चाललेलं आहे. त्यामुळे ते पटकन आपल्या ताब्यात घ्यावे असं आम्ही या ठिकाणी त्यांना दुसरी मागणी केलेली आहे. आणि आम्ही तिसरी मागणी ही केलेली आहे की मुंबई महानगरपालिका 1700 कोटी रुपये जे आहे ते सुशोभीकरणासाठी खर्च करते, स्ट्रीट लाईटसाठी खर्च करते, त्या ठिकाणी भिंती रंगवण्यासाठी खर्च करते, पण 400-500 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी असलेले RG आणि PGचे प्लॉट आहेत ते डेव्हलप करू शकत नाही का, त्यांचा विकास करू शकत नाही का? त्यामुळे ते पैसे जे आहेत मुंबई महानगरपालिकेचे ते मुंबईकरांसाठी खर्च व्हावे अशी मी या ठिकाणी त्यांना मागणी केलेली आहे. दुसरा विषय महत्त्वपूर्ण आम्ही असा या ठिकाणी मांडला की मुंबई महानगरपालिकेच्या कायद्यानुसार कुठेही पालकमंत्र्यांची दालनं त्या ठिकाणी देण्याचं प्रावधान नाहीये. असं असताना सुद्धा एक सोडून 2-2 पालकमंत्र्यांची या ठिकाणी दालनं खोलण्यात आली. लोढाजींचं झालं आणि आता दीपक केसरकरांचं त्या ठिकाणी दालन खोलण्यात आलं. दुर्दैवाने त्या ठिकाणी असलेले आमच्या पक्षाचे कार्यालय बंद करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं. आज आमचे नगरसेवक आहेत, त्यांच्या दालनाच्या माध्यमातून BJPच्या माजी नगरसेवकांना त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था पण करण्यात आलं. एकनाथ शिंदे गटाच्या माध्यमातून त्यांच्या माजी नगरसेवकांना बसण्यासाठी दालन उघडण्यात आलं. पण आमच्या नगरसेवकांनी काय करायचं? माजी नगरसेवकांनी, कारण ते लोकप्रतिनिधी नाही आहेत का? त्यांचे प्रश्न नाही आहेत का? परंतु असंविधानिकपणे अशा लोकांना सपोर्ट करायचा. आणि म्हणून या ठिकाणी संविधान आणलं पाहिजे. तुम्ही प्रशासक आहात, तुमची भूमिका ही पारदर्शक असली पाहिजे, तुमची भूमिका ही न्यायाची असली पाहिजे आणि निष्पक्ष असली पाहिजे. ही भूमिका आम्ही या ठिकाणी मांडण्याचं काम केलं. आमचं सुद्धा दालन त्वरित खोला. आणि जे निधीमध्ये तुम्ही जे दिसतंय, म्हणजे आज आमच्या पक्षातून तिकडे एकनाथ शिंदे ग्रुपमध्ये गेला किंवा BJP मध्ये गेला की 4-5 दिवसात त्याला फंड येतो. आमदार असले तर आमदारांना BJP आणि एकनाथ शिंदे ग्रुपचे असतील सत्ताधारी की त्यांना फंड येतो, परंतु विरोधी आमदारांना, विरोधी माजी नगरसेवकांना त्या ठिकाणी 1 रुपया सुद्धा फंड दिला जात नाही. हा तुझा भाव का? हा प्रश्न आम्ही त्यांना बोलले. कारण शेवटी ही आम्ही सगळी मंडळी आहे, ही मुंबईचं रिप्रेझेंटेशन करणारी मंडळी आहोत, मुंबईच्या जनतेचं रिप्रेझेंटेशन करणारी मंडळी आहोत. मग आमच्या जनतेवर हा अन्याय का? हा प्रश्न आता आम्ही त्यांना आतमध्ये विचारत होतो. नाही, आयुक्तांनी आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं की अजूनही ती जी पॉलिसी ओपन गार्डनची ती फायनल झालेली नाहीये. त्याच्या संदर्भामध्ये सजेशन ऑब्जेक्शन चालले आणि ज्यावेळी करण्यापूर्वी आम्ही सगळ्या नेत्यांशी बोलणार आहोत, सर्व पक्षांशी चर्चा करणार आहोत. त्यामुळे ते अजून फायनल झालेले नाही, त्याच्या संदर्भात चर्चा सुरू आहे. आणि त्यांनी सांगितलं की माझ्याकडे अधिकारच नाही आहेत, मी सरकारच्या अंतर्गत असल्यामुळे निधी देण्याचा आणि दालन देण्याचा निर्णय हा राज्य सरकारला आहे. राज्य सरकारने मला लिखित लिहून पाठवलं. राज्य सरकार फंडिंग देण्याच्या बाबतीमध्ये आर्थिक मदत जी आमदारांना किंवा माजी नगरसेवकांना करायची त्या बाबतीमध्ये पालकमंत्र्यांसाठी धोरण राज्य सरकारच्या माध्यमातून ठरवण्यात आलं. त्यामुळे त्यांचं म्हणणं असं होतं की माझ्या हातात काही नाहीये, मी ऍडमिनिस्ट्रेशन असलो तरी शेवटी हे सगळे निर्णय मग ते फंडाचे असतील किंवा कॅबिनचे असतील ते राज्य सरकार घेतं. आणि राज्य सरकारने सांगितल्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी करून त्यांनी त्या ठिकाणी हात झटकण्याचं काम केलं. आम्ही त्यांना विनंती केली की आमचे माजी नगरसेवक तुम्हाला कधी भेटू शकतात, त्यांच्याही जनतेचे काही प्रश्न आहेत. आणि सांगितलं तर त्यांनी दुर्दैवाने आम्हाला सांगितलं की त्यांना लोकशाही दिनाच्या दिवशी पाठवा. इतकी मोठी मला वाटतं असं तऱ्हेने बोलणं हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये चुकीचं बोलणं असं मला या ठिकाणी सांगायला पाहिजे. महापालिकेवर प्रशासक असला तरी कारभार मात्र मंत्रालयात केला जातो.
100% त्यांनी स्वतः आम्हाला सांगितलं. त्यांनी सांगितलं की जे लेटर आलंय आम्हाला पालकमंत्री महोदयांचं ते राज्य सरकारचं लिखित पत्र आल्यामुळे मी त्याला बाजूला ठेवू शकत नाही. त्यांनी सांगितलं फंडाच्या बाबतीमध्ये राज्य सरकारच्या माताने एक पॉलिसी तयार झाली आणि पालकमंत्र्यांना हे अधिकार दिले. त्यामुळे मी इथल्या कुठल्याही आमदारांचं पत्र आलं की ते पालकमंत्र्यांना पाठवतो आणि पालकमंत्री निर्णय घेतात की कोणत्या आमदाराला फंड द्यायचा किंवा नाही. दोन बाबतीत घोटाळे होत आहेत किंवा भ्रष्टाचार होत आहेत असा आरोप केला होता देवेंद्र फडणवीस यांचा. नाही, मला वाटतं आज आम्ही ह्याच्यामध्ये भेटायला आलो. टोलच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं की छोट्या व्हेकलला आम्ही त्या ठिकाणी कुठलाही टॅक्स लावत नाही, मोठ्या व्हेकलला हेवी व्हेकलला टॅक्स लावतो. परंतु जे आपण बघतो मुलुंड असेल, दहिसर असेल किंवा ऐरोली असेल त्या ठिकाणी जो इलेक्ट्रॉनिक माध्यमातून टोल आकारला जातो त्याचे पैसे जातात कुठे? म्हणजे एका तऱ्हेने खोटं बोलण्याचं काम झालेलं आहे. नाही तर त्या पैशाची तरी चौकशी करा कुठे चाललाय पैसा. म्हणजे किती खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ह्याला पण काहीतरी मर्यादा असली पाहिजे.